मी एका माझ्या बॉसला, म्हणजे माझा डायरेक्ट संबंध नव्हता, पण तो सिव्हिल इंजिनिअरचा असिस्टंट इंजिनियर होता. त्याला मी पोलीस स्टेशनमध्ये बंद केला होता. ताज टॉकीज होतं त्यावेळेला, हं. त्या मौलाना शौकत अली रोडवर. आणि मी चाललो होतो 4-4:30 वाजता माझ्या जीपमधून माझ्या ऑफिसला. तर मला माझं एक मॅन्युअल खोललेलं दिसलं. मी मॅन्युअल खोललेलं दिसल्याबरोबर ते पाहिलं. मी म्हटलं, माझं मॅन्युअल कोण नवीन माणूस खोलतो? कारण आमच्याकडे नॉर्मली कसं आहे, ते त्याच्यामध्ये गॅसेस असल्यामुळे आम्ही 5 मॅन्युअल कमीत कमी खोलतो. आम्ही एकच मॅन्युअल कधी खोलत नाही. हं. एकाच वेळेला खोलताना आम्ही 5 मॅन्युअल खोलतो, म्हणजे सो दॅट एरेशन होईल. हं. आणि हा एक मॅन्युअल खोललं होतं आणि त्याच्यात काम म्हणून मी गेलो, मग उतरून गेलो. म्हटलं, काय चाललंय? तर मला असं कळलं की त्या ताज टॉकीजची जी युरिनल होता, म्हणजे जे थिएटरचं युरिनल, म्हणजे त्याच्यामध्ये किती लोक वापरणार आणि किती येणार त्याच्यामध्ये, त्याची लाईन टाकण्याचं काम सुरू होतं. आणि त्या बाबांनी ती अरब लेन बाजूला होती. एक 80 फूट त्यांनी जाऊन तिथून टाकून पुन्हा ते खालून बॉटमला ह्या माझ्या लाईनच्या पाणी यायला होतं. त्याच्याऐवजी ह्या बाबांनी हे वरूनच 1-1.5 फुटावरती त्याचा पाईप टाकला होता. आता होणार काय होतं, की ते एकदा एक तर फ्रेश युरिन आली, की तिथे स्मेल स्मेल. असणार आणि लोकं काम करू शकणार नाहीत. म्हणजे रात्रपाळीमध्ये कामं ज्या करायला येतील त्यांना ते त्या डोक्यावरती सगळं ते पडत राहील. आणि तो मॅन्युअल माझ्या कामातून जाणार आहे. आणि तो सुदैवाने काय आतल्या भिंती ज्या आम्ही त्या मशीनसाठी ठोकून बऱ्याचशा भिंती खराब झाल्या होत्या. त्यामुळे आम्हाला सगळीच मॅन्युअल अवेलेबल होत नव्हती पुली मारायसाठी. अशा परिस्थितीत माझं एक मॅन्युअल हे जाणार होतं. मी बघितलं, मी काही बस कळल्यानंतर मी सरळ भडकमकर मार्ग पोलीस स्टेशनला गेलो, 2 हवालदार घेऊन आलो आणि या माणसाला उचलून मी सरळ बंद करून टाकला. पण हे परमिशन नाही, काही नाही, स्वतःच्या परमिशन कसं असतं, मालकीचं आता तो असल्यामुळं. तो जो आमचा जो कन्सर्न इंजिनियर होता, जो सिव्हिल इंजिनियर जो म्हणजे त्याचा डायरेक्ट तसा संबंध होता, पण तोच माणूस त्यांना सपोर्ट करत होता. आणि मग नंतर मग माझ्या बॉसनी मला खूप रिक्वेस्ट केली. मी कुणाचंच ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो. मी म्हटलं, माझ्या सिस्टम बरोबर आहे, खेळ करतोय. त्याला आतमध्ये सडू देत. आणि त्यांनी पण, पोलिसांनी पण म्हणाले, "बरोबर आहे साहेब, हे करतात ते काय चूक नाही आहे" वगैरे म्हणून. पोलिसांना पण मी समजावलं होतं, की काय माझं काय? काय नुकसान होतंय, माझ्या सिस्टमचं काय नुकसान होतंय. नंतर बऱ्याच गयावया केल्यानंतर मग मी थोडं 1-2 पावलं मागे आलो. पण त्याचा एक फायदा असा झाला, की माझ्या सिस्टमवरती जर मॅन्युअलचं कव्हर जरी उघडायचं असेल, तरी माझ्या इन्फॉर्मेशनशिवाय कधी कोणी खोललं नाही त्या 14 वर्षामध्ये.